चलो ओके. एक छोटासा थेरम आहे ओम. आणि हा जो थेरम आहे ना हा एमपी बेटा. थेरम काय आहे? यस, याला म्हटलं जातं टँजंट सेगमेंट थेरम. 3 मार्कांना बऱ्याचदा हा थेरम येतो. कधी कधी तो ऍक्टिव्हिटी जास्त येतो सर. कुणाला लक्ष दे बेटा, काळे सर, देवेंद्र लक्ष द्या. ऍक्टिव्हिटीला जास्त विचारला जातो. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? चांगला बस की रे. जास्त झाल्या कचोऱ्या आहे ना. हा, 2-2 आणल्या ना. होत्या शिल्लक मग काय. चांगला बस ना यार, शिक्षण करायला आलाय चुकीस ना. मान मला अशी पोरं दिसली मग मी ज्वारी द्या. ठीक आहे. काय करणार आपण, स्टेटमेंट पहा. काय स्टेटमेंट आपल्याकडे थेरमचं स्टेटमेंट आहे काय? टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. आताच आपण पाहिलं की जर पॉइंट कुठं असेल, एक्सटर्नल ऑफ द सर्कल असेल किंवा एक्सटेरियल ऑफ द सर्कल असेल, तर हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉ? यस, 2 tangents can be drawn to the circle if the point is in the exterior of the circle. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण ते काम करून घेऊ ना मग सर. काय की पहिल्यांदा आपण एक काय काढून घेऊ, सर्कल काढून घेऊ ना मग. आणि त्याला काय काढणार आता तुम्ही, टँजंट्स. किती काढणार? 2 टँजंट्स काढणार बघ. अशी एक टँजंट, ओके, आणि दुसरी एक टँजंट काढणार. वाटते ना टँजंट. आणि आता अशी एक दुसरी टँजंट. दोघं टँजंट मात्र ह्या अशा पाहिजे की त्या एकमेकांना काय झाल्या पाहिजे, यस, इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. मग आता आपण एक काम करूया ना भाऊ, थोडे यांना काय करून टाकू इथे, यस, इथे यांना वाढवून टाकायच्या. हिला पण इकडे वाढवून टाकायचे. जास्त नाही वाढवल्या तरी चालतील. आता काढल्या आपण मुळे सर. आपण याला काय नाव देणार बेटा? काही पण द्या ना. मग आपण याला नाव देऊ आता पी. याला काय नाव द्यायचं? पी. त्याच्यानंतर हा जो पॉइंट असेल याला काय नाव देणार आपण? क्यू. आणि याला इकडे देऊन टाकू आर. काय म्हटलंय रे त्याने, पहा बरं. आणि या सर्कलच्या सेंटरला आपण नाव देऊ मात्र ओ. काय? टँजंट सेगमेंट्स ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल. काय? टँजंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल आर काय असणार आहे, कॉन्ग्रंट. मग मला एक सांगा ना, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय घेणार आता? गिवन म्हणणार. मग गिवन मध्ये काय घेणार बरं? हां बोला. गिवन मध्ये काय म्हणायचं? जे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल ते काय असणार आहे, गिव्हन. मग काय काय दिसतंय डायग्राम मध्ये? एक सर्कल आहे, त्या सर्कलचा सेंटर काय आहे? ओ आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय? पॉइंट पी इज इन द एक्सटेरियल ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर काय? लाईन्स पी क्यू अँड लाईन्स पी आर आर टँजंट टू द सर्कल. कुठे? ॲट द पॉइंट्स. कोणता? एक असेल क्यू आणि एक असेल आर. याला म्हणणार आपण रिस्पेक्टिवली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कशात दाखवायच्या आहे? गिव्हन मध्ये. घेऊ मग. काय म्हणणार मग सगळ्यात पहिल्यांदा? अ सर्कल विथ द सेंटर ओ. ओके, लिहा मग आता काय म्हणणार? अ सर्कल विथ सेंटर, अ सर्कल विथ द सेंटर ओ. दुसरा पॉइंट कोणता रे? पी इज इन द, काय असेल? इज इन द. कुठं असेल? एक्सटेरियल. काय म्हणणार? एक्सटेरियल ऑफ द सर्कल. किंवा अ पॉइंट पी इज इन द एक्सटेरियल ऑफ द सर्कल.
सर्कलच्या कुठं आहे तो एक्सटेरियर. लाईन्स कोणत्या घेणार काळे सर? लाईन्स पी क्यू अँड कोणत्या रे पी आर. आर काय असतील? आर टँजंट्स. आर टँजंट्स टू द यस आर टँजंट्स टू द सर्कल. काय मग ॲट द पॉइंट्स कोणते रे? ॲट द पॉइंट्स एक असेल क्यू आणि एक असेल आर. यस बढिया. याला काय म्हणणार तुम्ही? रिस्पेक्टिवली. इथं दाखवून द्यायचं रिस्पेक्टिवली. आणि मग आता घेणार तुम्ही काय? टू प्रूव्ह. काय येणार बरं मग टू प्रूव्ह कोण सांगेल? टू प्रूव्ह मध्ये काय म्हणणार तुम्ही? टँजंट सेगमेंट्स ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल. मग टँजंट सेगमेंट्स कोणते आपल्याकडे? एक आहे पी क्यू आणि एक आहे पी आर. या काय दाखवायच्या आहेत? कॉन्ग्रंट. काय दाखवायच्या? कॉन्ग्रंट. मग आपण त्यांना टँजंट सेगमेंट्स म्हटलंय ना, मग इथं म्हणून द्यायचं काय? सेग कोणता रे? पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेग पी आर. परत तेच काय? यस. काय करावं लागेल? कन्स्ट्रक्शन. आणि कन्स्ट्रक्शन काय करणार बरं मग आता? तर मी सांगितलंय प्रेम हे पुरा काय सांगितलंय की तुम्हाला आता इथे टू प्रूव्ह काय करायचं? सेगमेंट्स कॉन्ग्रंट आले पाहिजे. काय कॉन्ग्रंट आले पाहिजे? सेगमेंट्स. मग आता जर सेगमेंट्स तुम्हाला कॉन्ग्रंट पाहिजे आहे त्याचा अर्थ आपल्याला ट्रायंगल पाहिजे ना. काय पाहिजे? ट्रायंगल. मग ट्रायंगल कशी मिळवणार हो? कन्स्ट्रक्शन करणार ना. काय करणार? कन्स्ट्रक्शन. बघ रे कोटेचा. मग आपण काय करू रे बेटा? पहिल्यांदा OQ ला जॉईन करून टाकू. त्याच्यानंतर मी काय करणार? हा जो कोण असेल OP मी याला जॉईन करून टाकणार. कोणाला? OP ला. आणि मग मी त्याच्यानंतर जॉईन करणार कोणाला? OR ला. ओके कळलं? आता मग आपण काय करू? हा इथं परपेंडिक्युलर होणार ओम. काय रिझन देशील बरं ओम? काय रिझन देणार? यस टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजेच याला म्हटलं जातं टँजंट थेरम. काय म्हटलं जातं? टँजंट थेरम. ओके. मग आता आपण पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन करूया. काय म्हणणार कन्स्ट्रक्शन मध्ये? ड्रॉ सेग कोणकोणते? एक सेग OQ असेल. त्याच्यानंतर दुसरा कोणता असेल? सेग OP. आणि त्याच्यानंतर असणार आहे सेग OR. मागे पुढे लिहिल्यास काही अडचण नाही. आणि मग मी जाणार आता कोणाकडे? प्रूफ कडे. बोला. ते काही दाखवण्याचे कारण वाढलं. आता डायरेक्ट काय घ्यायचे मग? येस काय घेणार? कोणते दोन ट्रायंगल घेणार मग तुम्ही आता? कोणते दोन ट्रायंगल घेणार? इन ट्रायंगल OQP आणि एक ट्रायंगल घ्यायचा OQR. इन ट्रायंगल कोणता? OQP. OQP अँड ट्रायंगल कोणता? ORP. कॉमा द्यायचा. आता बघ ना हे तर इक्वल असतील रे भाऊ. याच्याशी काय असतील? इक्वल. रिझन काय देणार तुम्ही? अरे बाटा. सेग OQ इज कॉन्ग्रंट टू सेग OP. सॉरी OR. रिझन देणार रेडाय ऑफ द सेम सर्कल. काय? रेडाय ऑफ द सेम सर्कल. चलो ओके. दुसरा अँगल दाखवून द्या आता. काय दाखवणार? अँगल. कोणता अँगल? अँगल OQP इज कॉन्ग्रंट टू अँगल ORP. रिझन देऊन टाका टँजंट थेरम. काय म्हणायचा? टँजंट थेरम. आणि तिसरं काय घेणार तुम्ही आता? बोला. सेग OP. काय म्हणायचा? सेग OP इज
कॉन्ग्रंट टू सेग ओपे, याला रिझन देऊन टाका काय, कॉमन साईड. काय म्हणणार याला, कॉमन साईड. दोघं ट्रायंगल काय झाले मग आता, काय झाले, कॉन्ग्रंट. कोणते दोघं ट्रायंगल, सो ट्रायंगल ओ क्यू पी इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल कोणता, ओ आर पी. बरोबर आहे का. रिझन काय देणार, बाय कोणती टेस्ट, यस हा जो आहे ना शिवानी पाटील, हायपोटेनियस येत आहे. काय आहे, हायपोटेनियस. जर तुम्हाला समजण्यासाठी लिहायचं असेल तर इथं काय म्हणून घ्यायचं, हायपोटेनियस, म्हणजे तुमच्या लक्षात येणार. बरोबर प्रणवसिंग. म्हणजेच मी काय म्हणणार, बाय हायपोटेनियस साईड टेस्ट, काही लोक त्याला थेरम पण म्हणतात. मग आता काय रे, जर दोघं ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रंट झाले. कोणत्या टेस्टनुसार, हायपोटेनियस साईड टेस्टनुसार किंवा थेरम नुसार. मी बोललोय सिमिलर दाखवणार आहे का आपण, नाही, कारण मला साईड प्रपोर्शन मध्ये पाहिजे का, नाही पाहिजे. म्हणून मी काय दाखवणार, फक्त कॉन्ग्रंट. बोला ना मग पुढे काय म्हणणार आता, सेग कोणता, सेग ओ क्यू, नाही ना, सेग कोणता म्हणणार आता डायरेक्ट. अरे जो ट्रायंगल आहे की नाही सर, आपण त्या ट्रायंगलच्या दोन साईड, तू कोण असतो बरं, त्याला असं वाटेल की मग मी हे करतो असं, असं मनामध्ये व्हायला नको ना, कारण तू असं नको ना, नाही खरंच ना, त्याला मग माझ्याविषयी वाटेल ना, तसं मी करत नाही. मग ते सवय एक बोलताना मी, करू कृष्णा बोलत राहतो की नाही भाऊ, हा म्हणजे मग ते काही काही लोकांचे स्वभाव रागीट असतात भाऊ, मग त्यांना एकदम असं काही तसं तरी हे वाटतं, मग ते डायरेक्ट असं व्हायला नको. बरोबर आहे की नाही, तू असत नको याचं. म्हणजे तो ॲज अ फ्रेंड म्हणून त्याला हसत असेल, पण त्याला असं वाटत असेल मी बोलताना की वा सर आपल्याला बोललं की असतो म्हणजे काहीतरी त्या उद्योग, तो माझा पर्पज नाही आहे. बरोबर आहे की नाही, तुला तो ॲज अ फ्रेंड म्हणून असतोय. आलं का लक्षात, तू त्या पोऱ्याला माझ्याविषयी करून टाकशील, ठीक आहे ना, काही फरक नाही म्हणा, तो काही विषय नाही. मग कसं आहे, व असं क्लॅरिटी असलं ते बरं राहतं ना जरा, का गोल्या, बरोबर आहे की नाही. क्लॅरिटी असलं म्हणजे कसं राहतं, जरा बरं राहतं. मी त्याला बोलतोय, मला ती सवय आजच नव्हे रे, मी जेव्हापासून शिकवतो तेव्हापासून मला सवय मध्ये मध्ये नावं घेण्याची, मध्ये मध्ये बोलण्याची, हे की नाही. हे तरी थोडं एक ऑनलाईन चालू असल्यामुळे थोडं कसं आहे ना, तो थोडा मग असं हे होऊन गेलं थोडं, अजून नाही तर याहीपेक्षा अजून जरा वेगळ्या पद्धतीने हे होतं. आलं लक्षात, ते आता नवीन नवीन आहे त्यामुळे ठीक आहे ना, पुढे होईल. तू हसू नको त्याला, ए पोरा. ते ग काय म्हणणार तुम्ही आता, सेग पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेग, मग तू असं त्याला हसीन तर तुम्हाला आज जोयाला बी बोलू ना, मग डायरेक्ट कार सेग पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेग पी आर. मी पुन्हा सांगतोय बरं, हां म्हणजे तुला वाईट वाटायला नको. मी जनरल म्हणजे सवय आहे ते बोलताना, तू पुढे बेंचवर नको बसू मग, म्हणजे मग पहिल्या बेंचवर बसले कसं लक्ष, पहिली जे एक दोन बेंच असतात त्यांच्याकडे जास्त जातं. असं नाही किंवा मागचे काही आदिवासी एरिया आहे का वा असं, असं काही असं काही विषय नाही, लक्ष ते असतंच ते प्रत्येकाकडे, माझ्यासारखा जर शिक्षक असेल तर. पण मग जनरली काय असतं, समोर बसलेले एक फ्रंटला जास्त लक्ष जातं ना, वारंवार त्यांच्याशी बोललं जातं, त्यांच्याकडे जास्त पाहिलं जातं, आहे की नाही. विराज तू तसं समजू नको बेटा की आमच्याशी बोलताना सर किंवा पाहताना, तसं नाही. ठीक आहे, ह्या स्ट्रॅटेजी किंवा एक आपण त्याला एक काय म्हणतो, एक टेंडन्सी असते ना रे. काय असते टेंडन्सी, जसं मी बोललो की बॉन्डिंग हा विषयावरती बोललो मी, प्रत्येकाशी थोडी ना होणार आहे, स्पेसिफिक लोकांसोबतच होणार ना, ज्यांचे स्वभाव मॅच होतील किंवा ज्यांचा खरोखरच एक ट्रस्ट वगैरे या गोष्टी असतात त्या मॅटर करतात, त्याच्याशी होणार. प्रत्येकाशी होणार आहे का, नाही. तसं आहे ताई त्या दिवशी बोलल्या किंवा मला सरांसारखं व्हायचं आहे, म्हणजे ज्याचा ज्याचा काय असतो एक थॉट असतात, ज्याचे ज्याचे काही विचार असतात, ज्याला कोणाविषयी काय वाटतं, कशा पद्धतीने वाटतं, तो एक विषय असतो ना. म्हणून सर, म्हणून ती एक सवय टीचिंग करताना त्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करण्याच्या, लक्षात. हां, आणि हा विनाकारण तुला असतो, तू त्याला तू पाय क्लास झाल्यावर काय येते ते, आहे की नाही. सेक मी कोण बोलू, तो त्याचा मित्र आहे, मी बोलून वाईट होऊ का, तो काय त्याचा
असं आहे ते, मी नाही बोलू शकत ना. सेक पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू काय म्हणणार तुम्ही, सेग पी आर. करस्पॉन्डिंग काय म्हणणार तुम्ही, साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सी एस सी टी. आणि हेच काय होतं आपलं टू प्रूव्ह. काही अडचण कुणाला, थेरम समजला. थेरम आय एम पी आहे, थेरम आय एम पी आहे. 3 मार्कांना बरेचदा बोर्डाला क्वेश्चन 3B मध्ये येतो किंवा कधी कधी क्वेश्चन 3A मध्ये ॲक्टिव्हिटी म्हणून वापरला जातो, म्हणजे सॉरी विचारला जातो. ओके, काही अडचण आहे, ठीक आहे, थांबू आपण. सर मी समजलो, काय समजला तू देव्या, काय कसं यार आपलं, म्हणजे हे काय लागलं यार, आपलं थोडं साधं